आज लोकसभेच्या 5व्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतंय। राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे, तर नाशिकमध्ये नाशिक, धुळे, दिंडोरी या 3 लोकसभा मतदारसंघात निवडणूक सुरू आहे। राज्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, मुंबई दक्षिण, वायव्य मुंबई, मुंबई दक्षिण मध्य, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघांचा देखील समावेश आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विरुद्ध महायुतीच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज अशी तिहेरी लढत होणार आहे। कांद्याचा कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर बगरे तर महायुतीतील भाजपच्या डॉक्टर भारती पवार अशी दुहेरी लढत होणार आहे। लाख नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण 20,30,000 तर दिंडोरी मतदारसंघात 18,53,000 मतदार आहेत आणि आज सकाळपासूनच मतदानाचा हक्क नागरिक बजावताना आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकतोय नागरिकांची वोटिंगसाठी सुरू असलेली गर्दी, लांबच लांब रांगा, यामध्ये वयोवृद्ध, बालवृद्ध, पुरुष, महिला मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे वोट कर नाशिककर या अभियानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील दिसून येते। नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी अमोल वाघमोडेसह साहिल बेलसरे, नाशिक।